म्हणजे अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे कोणत्याही वस्तूचा साठा व संग्रह न करणे याला म्हणतात अपरिग्रह. परिग्रह म्हणजे आपल्याला सेलचा बोट दिसला, आपण न लागणारे वस्तू घेतो व आपण ते वापरही करत नाही. त्याच्यामुळे आपला पैसाही वाया जातो आणि आपला वेळही वाया जातो. त्यामुळे भगवान महावीरांनी सांगितलेला तिसरा धर्म आपण स्वीकारायला हवे. महावीर भगवंतांनी सांगितलेला चौथा सिद्धांत म्हणजे अचौर्य. अचौर्य म्हणजे चोरी न करणे. चौर्य म्हणजे चोरी करणे, दुसऱ्यांच्या वस्तूंवर आपले हक जमवणे याला म्हणतात चौर्य. संपत्तीसाठी आजकाल रक्ताचे नातेवाईक तुटतात व नातेवाईक आपल्यापासून दूर होतात. म्हणून आपण अचौर्य धर्माचे पालन केले तर आपल्या घरात गोकुळ नांदेल. भगवान महावीरांनी सांगितलेला पाचवा आणि शेवटचा सिद्धांत म्हणजे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे शुद्धता, पवित्रता. शुद्धता, पवित्रता. ज्यांनी आपल्या पाचही इंद्रियांवर विजय प्राप्त केला त्यांना आपण जिनेंद्र भगवान असे म्हणतो. आजकाल आपल्या देशात स्त्री सुरक्षित नाही, म्हणून आपल्याला ब्रह्मचर्य धर्म स्वीकारायला हवं. ब्रह्मचर्य धर्मामुळे निर्भयासारख्या मुलींना आपले जीव गमवावे लागणार नाही आणि आपल्या देशातील स्त्रिया सुरक्षित राहतील. हे 5 सिद्धांत आजच्या वर्तमान काळात खूप गरजेचे आहेत. म्हणून मला म्हणावेसे वाटते की बांधो प्रभू को भक्ति भाव की डोर से, करो प्रार्थना सभी जीवों की ओर से, प्रभु के नयनों से करुणा का नीर झलकता है, वर्तमान को वर्धमान की आवश्यकता है, वर्तमान को वर्धमान की आवश्यकता है. जय श्री खूपच